आणि या 3 दिवसीय स्पर्धा असतात आणि आमचा जर KSKचा किंवा बाई टेनिस क्रिकेटचा विचार केला तर फक्त 2 दिवसाच्या स्पर्धा. कारण सुरेख चेंडू, सुरेख कमबॅक बाई शॉर्कर पाहायला मिळाला. फ्रायडेला एखादी स्पर्धा घ्यायचं म्हटलं तर तिथे टीम्स आम्हाला अवेलेबल होत नाहीत, कारण वर्किंग डे असतो. खूप संघांचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होत असतो. परंतु कौतुक करेन जावली टेनिस क्रिकेटचं आणि ज्या संघ सहभागी होत आहेत खरोखरच तुमचं सुद्धा कौतुक असेल. परंतु मित्रांनो, आपापले कॅरियर बघा, आपापले जॉब सांभाळा, त्यानंतर क्रिकेटला प्रायोरिटी द्या. पुढचा चेंडू, हो हो हो, इथे कलात्मक फटका. यस, पॉइंटच्या डोक्यावरतून दंदन चेंडू चाललाय, मार्गस्थ झालाय सीमा रेषेकडे. तिथे मात्र गॅदर केला जाईल, फेकी केला जाईल, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबींचे भर धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना टीम देवळेवाडी 11 संघाकडून जयेश मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा एकदा नजाकत बरा. यस, गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून दंदन चेंडू सीमा रेषेकडे मार्गस्थ. तिथे थोडंसं बबलिंग झालंय आणि दुहेरीचं तिहेरी मध्ये परिवर्तन. 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोशन शेल्लारचं कौतुक करेन. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली, कारण बेट अँड वॉच थांबला, बेट केला आणि त्यानंतर दिशा फक्त दिली आणि दिशाच्या जोरावरती 3 धावा म्हणजेच 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना कुठेही हडबडा नाही, कुठेही जलद गतीने धावा काढण्याचा मोह नाही, खराब शॉट सिलेक्शन नाही, अतिशय चांगली फलंदाजी रोशन शेल्लार आणि विजय भिल्लारे. 4 चेंडूचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती आहेत. पुलटा चेंडू आणि विजय बिल्लारेला तुम्ही असा प्रकारचा चेंडू देणार तर त्याचा योग्य समाचार. डीप मिड विकेट रिजन चेंडू, हाय अँड हँडसम बिग 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 षटकार येतोय विजय बिल्लारेच्या बॅट मधून. पहिला ब्लास्ट इथे मात्र या सारसोळीच्या मैदानावरती झालाय. मी मगाशी सांगितलं की ज्या प्रकारचे विजय भिल्लारेने मागच्या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली होती मित्रांनो, अतिशय देखणी फलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि मला वाटतंय असनी 11 संघ हा क्वार्टर फायनल किंवा सेमी फायनल पर्यंत धडक दिली होती. यस, सेमी फायनल. आणि मला वाटतंय 3rd क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तिथे मात्र असनी 11 संघ म्हणजे अतिशय चांगल्या खेळाचं प्रत्यक्षक दाखवले होते. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश निघालाय. आता मात्र सुंदर चेंडू आणि त्यावरती शोधलेलं अप्रतिम उत्तर. यस, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र पुलटा चेंडू फिरवला ऑन साइडला, त्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. ही ताकद आहे विजय भिल्लारेची. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचले तब्बल 21 धावा. पहिलं षटक संपलंय. काय फलंदाजी आहे, काय नजाकत बरे फटके इथे सजवले विजय भिल्लारे, मॅन फ्रॉम असनी 11 संघ. इथे मात्र आपला क्लास दाखवलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला प्रोटेक्शनला बाउंड्री लाईनला असतील. एक डीपला ठेवला आहे, त्यानंतर एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ सज्ज आहे. गोलंदाज विजय निघालाय. रोशन शेल्लार शॉर्ट पिच चेंडू पुल आणि सक्सेस झालाय. म्हणावं तसं एलिमिनेशन नाही, परंतु चेंडू इथे किती धावा देऊन जाईल. चांगलं गॅदरिंग, अतिशय सुरेख चांगलं गॅदरिंग, त्यानंतर चांगली चेंडू फेकी पाहायला मिळाली. लाजबाब सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक तिथे पाहायला मिळालं. टीम देवदेवाडी संघाकडून 2 धावींची भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 विदाउट लॉस. टीम असनी 11. पुन्हा एकदा विजय, पुन्हा शॉर्ट पीस. आता मात्र घुम करून फिरून दिलाय, बिरकावलाय ते सिच्युएशन. आता मात्र अवबाक्या बाहेर चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. इथे मात्र आता रोशन आपली कामगिरी रोशन करताना दिसतोय. खऱ्या अर्थानं विचार केला तर तुम्ही एवढ्या शॉर्ट पिचची गोलंदाजी या खऱ्या अर्थानं मैदानामध्ये, अर्थात सारसोळेचं मैदान पाहिलं गेलं तर धावांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
मग त्या व्यावसायिक क्रिकेट असू द्या, नंतर या नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट असू द्या, तदनंतर मात्र आपल्या सातारा जिल्ह्याचं ग्रामीण क्रिकेट असू द्या, या मैदानाने खूप धावांची लैलूर दिलेली आहे फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा विजय टू रोशन शेलार, पुन्हा एकदा ती स्थिती. यस, इथे मात्र डॉट बॉलची सांगता, वन बाउन्सची मला वाटतं इशारा पंचांनी त्याच्यापर्यंत पोहोचवलाय. शॉर्ट पीस गोलंदाजी, जर्सी क्रमांक 45 अर्थातच विजय. 1.3चा खेळ संपलाय. पुलटॉ चेंडू, इथे दिशा दिली परंतु प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ सज्ज आहे, तिथे फक्त एक आणि एकच धाव तुम्हाला मात्र प्राप्त होईल. एका धाबेची वर धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले 28. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र विजय टू विजय भिल्लारे. या सीते मात्र जोरदार प्रहार, परंतु आता क्षेत्ररक्षक डीपला सज्ज आहे. चेंडूला उंची कमी झाली, त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. कोण आहे बाळा? आकाश झुनघरे. खऱ्या अर्थानं खूप अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आणि तदनंतरची चेंडू फेकी पहा, बाउंड्री लाईन वरून सहजरित्या स्टंपांचा भेद. म्हणजे ही खऱ्या अर्थानं एक मोठ्या खेळाडूचं लक्षण असतंय मित्रांनो. पुन्हा एकदा विजय झुनघरे. सुरेख चेंडू, वाईट वारकर पाहायला मिळाला. याच डॉट बॉलची सांगता झाली. इथे रोशन शेल्लारला मात्र उभं केलंय विजय झुनघरेनी. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 29. 29 धावा विदाउट लॉस. टीम असली 11 संघ. 14.5ची सरासरी इथे मात्र राखले ती टीम असली 11 संघ. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर रोशनने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर विजयचं कौतुक करेन. 3 चेंडू फक्त फेस केले 12 मधले, आणि त्यामध्ये 3 मध्ये 13 धावा विजयच्या नाभी आहेत. अतिशय तुफानी खेळी. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल विजय भिल्लारे. इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा सापळा आता रचला जातोय, कारण क्षेत्ररक्षण खुलं पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपल्यात. डीप मिड विकेट थोडासा स्क्वेअर ठेवलाय. तदनंतर कावू कॉर्नर थोडा वाईडिश डीपला आहे, आणि लॉंग ऑन थोडासा कावू कॉर्नरच्या साईडला सरकवून ठेवलाय. म्हणजे लॉंग ऑनचं रिझन खाली आहे म्हणायला हरकत नाही. विजयकडे ती कॅपॅसिटी आहे सरळ बॅटनी खेळायची, आडव्या बॅटनी खेळायची. म्हणजेच ही मात्र षटक खूप महत्वाचा असेल. षटक क्रमांक 3 आपल्या नावे अनुप घेऊन आलाय. अनुप मात्र आपल्या नावे षटक क्रमांक 3 विजय भिल्लारे. पुलटॉ चेंडू, हो या स्पर्धेतील आतापर्यंतचा लॉंगेस्ट षटकार. इथे चेंडू नो बॉल पण इथे पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच बिमर वरती आलेल्या ह्या 6 धावा. एक अतिशय देखणा प्रहार, खूप लांब लचक षटकार विजय भिल्लारेच्या बॅट मधून. चेंडू आणायला कोण गेले का? आलाय, हा घ्या चेंडू आला. 7 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. म्हणजे 36 धावा. एकही चेंडू नसेल. येणारा चेंडू फ्री हिट. म्हणजे तुमच्या हातातून किती चेंडू सटकला जातोय वरती, हे खूप महत्वाचं आहे. विजय भिल्लारे मात्र रिथम मध्ये आलेला पाहायला मिळतोय आपल्याला. अतिशय सुरेख देखणी फलंदाजी. 5 चेंडू फेस केले. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार. विजय भिल्लारेची वेगळी खासियत. सुरेख. इथे मात्र प्रहार, प्री हिटचा चेंडू. अनुपचं कौतुक. डॉट बॉलची सांगता, कारण ज्या वेळेस हा नियम आलाय मित्रांनो, त्यावेळेस पासून गोलंदाज दास्ती घेत असतात. हा चेंडू माझ्याकडून सुटला नाही पाहिजे नो बॉलचा, कारण येणारा चेंडू फ्री हिट असतोय. म्हणजे माझ्या हातामध्ये काय नसतंय. फलंदाज मात्र त्यावरती मुक्तपणे फटके खेळताना पाहायला मिळतात. ओ हो गती परिवर्तन. यस, लाजबाब सुरेख गोलंदाजी. अनुप 37. नो लॉस फॉर्म असनी 11 संघ. अतिशय देखणार. 2.2चा खेळ संपलाय. म्हणजेच तुम्ही फक्त 14 चेंडू मध्ये आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती लावल्यात मित्रांनो. मोठी धावसंख्या. सुरेख चेंडू खोदून काढलाय. कावू कॉर्नर रिझन. क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख. कोण आहे? आकाश. जर्सी क्रमांक 33 मध्ये हार्दिक पांड्याचा फॅन. इथे मात्र आकाशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. त्या दरम्यान मात्र एक
केली धाव फलकावरती लागले म्हणजे धावसंख्या 38 ऑन असणे 11 संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अनुप जुनगरे गोलंदाजी मार्क वरतून खूप लांब रचक रन पाहायला मिळतोय अनुपचा. आता मात्र बॅट अँड वॉच या स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून 30 चेंडू सीमारेषा पार विजय भिल्लारे यास लाज चौकार आहे का षटकार आहे? चार आहेत सॉरी सर चौकार विजय भिल्लारे काय नेत्रदीप फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू फक्त मला सीमारेषा दिसते हे मात्र दर्शवतोय. जुना बॉल द्या तिथं बॉल आहे का बघा खाली बघा इथे बॉल बघ नवीनच आहेत फक्त चेंडू चाललाय मार्गस्थ सीमारेषेकडे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं. गॅदर झाला फेकी झाली 2 धावा त्या दरम्यान मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावींची भर 45 स्कोर ऑन बोर्ड. इथे मात्र 45 धावा धावफलकावरती लागत असताना 2.5चा खेळ संपलाय. अतिशय चांगली धावगती पाहायला मिळते टीम असनी 11 आणि मगाशी सांगितलं की असनी संघाची गोलंदाजी पाहिलं गेलं तर खूप धारदार आहे वेगवान आहे. हो इथे मात्र बेट केला वॉच थांबला तदनंतर मात्र भिरकावून दिलाय चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार दणदणीत चौकार विजय भिल्लारेच्या बॅट मधून अतिशय तुफानी फलंदाजी 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत विजय भिल्लारेच्या बॅट मधून आल्यात. 3 षटक संपलेत. एंड ऑफ द 3 षटक धावसंख्या जाऊन पोहोचले 49. 49 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे येणारे 12 चेंडू या मॅच मध्ये किती धावा धावफलकावरती लावल्या जातील आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर नोंदवला जाईल का तर 76 आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट स्कोर आपण पाहिलाय तो तिथे क्रॉस केला जाईल का. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तर्क बितर्क कधी सक्सेसफुल झाले नाहीत. जर तरला महत्व नाही त्यामुळे इथे भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण असते. परंतु ज्या प्रकारचे विजय भिल्लारे आणि रोशन शेलार फलंदाजी करतायत टीम आसनीसाठी हे शक्य आहे हे घडू शकतं. गोलंदाज रोशन हो 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 फुलटॉस परंतु गॅदर झाला नाही. अनुप चेंडू खाली यस इथे मात्र विकेटचं पतन रोशन शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन टीम असनी 11 संघाच्या धावसंख्येमध्ये बदल नाहीत. 49 49 धावा धावफलकावरती आहेत. अजय शेलार संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्यपूर्व चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक अजय शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. आज गरज आहे 80+ धावा करायची. अजय शेलार नवीन फलंदाज ओ हो हो काय गोलंदाजी इथे पा सुरेख गोलंदाजी इथे वेगवान गोलंदाजी त्याचबरोबर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झुकिंबरी आहे धाव परंतु इथे अजय पोहोचतोय. गुड आणि बिटवीन विकेट पाहायला मिळते कारण विकेटचं महत्व माहिती आहे. विकेटची ह्या किंमत माहिती आहे अजय शेलारला कारण इथे मात्र थांबावं लागेल अजयला. आता मात्र विजय भिल्लारे काय करणार या चेंडूवरती अतिशय देखणं षटक हाताळते रोशल. ओ पुन्हा एकदा फटका बसला चेंडू हवेमध्ये आकाश जुनगरे चेंडू खाली यास मोठा मासा गळाला. बॅक टू द पॅव्हिलियन विकेट क्रमांक 2 आणि रोशन जुनगरेचं कौतुक करेन. 2 मोठे मोहरे मात्र या षटकामध्ये तंबूच्या दिशेने पाठवलेत. अतिशय सुरेख मॅच मध्ये इन ठेवणारं षटक टीम देवदेवाडी संघाला हाताळलं जातंय रोशन जुनगरेच्या माध्यमातून. सुरेख षटक साहिल शेलार साहिल गोलंदाजीसाठी खूप अतिशय चांगली कामगिरी साहिलच्या माध्यमातून झाली मागच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र कर्णधारासोबत खऱ्या अर्थानं अजय शेलार थांबावं लागेल जबाबदारी घ्यावी लागेल.
शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र इथे क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन चुकी झाली, चुकीला माफी नाही. चेंडू गेला थर्डमॅन रिझन मधून सीमारेषा पार. येतोय चौकार. कशा एवढ्या धावा येणं गरजेचं असते क्रिकेटमध्ये. या 4 धाब्यांबरोबर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 55. 55 धाबा. 3.4चा खेळ आतापर्यंत संपलाय. अजय शेलार फुलटॉसला माफी नाही. कडक प्रहार. चेंडू हवाई सफर सीमारेषा पार. खणखणीत षटकार. अजय शेलार इथे रिदम मध्ये नो बॉल आहे सर. यस बिमरचा नो बॉल आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. म्हणजे त्या चेंडूवरती आल्या 7 धावा. विदाऊट चेंडू व्हॅलिड नाहीये. म्हणजे धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 62. 62 धावा. या इथे मात्र पहा. यस लाजबाब चेंडू. फ्रीटचा चेंडू काय क्लास दाखवलाय वाईट श्वारकर. आणि ही लाईन खूप महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं की मित्रांनो तुम्हाला वाचायचं असेल या खेळपट्टीवरती या मैदानामध्ये तर तुम्हाला वाईट श्वारकर गुडलेन स्पॉट थोडासा नक्कीच तिथे ठेवावा लागेल. फलंदाजांना मोहात पाडावं लागेल तुम्हाला फटके खेळण्यासाठी. आणि तिथे गोल्डन स्पॉटचे चेंडू खूप महत्वाचे ठरणार आहेत. पुन्हा एकदा रोशन जुनगरे निघाला या लाईनचा फटका आणि त्यावरती चढवला हल्ला. अजय शेलार ब्रँडेड फटका. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत पॉवरफुल षटकार. पाहिलं गेलं तर क्रमांक अजय शेलारच्या बॅट मधून येतोय दुसरा. चेंडू पेस केले 4 मध्ये धावा आहेत 16. म्हणजे 404 रन रेट पाहिला गेलं. 400च्या गतीने धावा काढतोय. स्ट्राईक रेटचा विचार केला तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस स्लॉकचं अर्थातच शेवटचं जे षटक असतात तिथे हे खूप महत्वाचं असते. जो स्ट्राईक रेट कसा आहे तुमचा. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 68. 68 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय. इथे मात्र आता खऱ्या अर्थानं साहिलला एकच काम असेल. अजय शेलार ला स्ट्राईक वरती केव्हा आणलं जाईल. प्रेक्षक पाहतायत मॅच. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत अजय शेलारची स्ट्राईकला. इथे मात्र साहिलने नक्कीच काम केलंय परंतु दुसऱ्या सावेचा विचार केला जातोय अजय कडून. आवश्यक नसताना घेतल्या जाते का धाव. कारण ज्या रिदम मध्ये फलंदाजी जो फलंदाज करतो त्यांनी स्ट्राईकला असणं गरजेचं असेल. परंतु अजय कर्णधार आहे. विश्वास ठेवलाय साहिल वरती. साहिल शेलार आणि त्याच्यात बॅट मध्ये सुद्धा दमखम आहे. मोठे प्रहार करायचा. 70 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चुकी केली जाते. यस आता मात्र कुठेतरी का घेतली एक धाव मिती हे अजय शेलारला वाटत असेल. कारण साहिलने एक चेंडू डॉट केलाय खऱ्या अर्थानं. परंतु हा चेंडू जर अजयला मिळाला असता तर या चेंडूवरती सुद्धा चांगला प्रहार आला असता. ही कर्णधाराची एक खऱ्या अर्थानं मोठी कामगिरी असते. साहिलला धीर दिलाय. साहिलला नक्कीच तिथे सांगितलं यस तू करू शकतोस. का नाही करू शकतो. यस मोठा ब्लास्ट. यस हाय हँडसम. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार. का कर्णधाराची थाप हवी असते पाठीवरती. का विश्वास ठेवलेला कर्णधाराने असावा लागतो आणि तो सार्थक केला जातो खेळाडूकडून. इथे मात्र साहिल शेलार दाखवतोय मॅक्सिमम आलाय. 76 धावा. या स्पर्धेतील उच्चांकी स्कोर लावला जाणार नो डाऊट. कारण अजून 3 चेंडू आहेत. 76 धावा धाव फलकावरती लागल्यात. साहिल शेलार पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न परंतु आकाश जुनगरे चेंडू खाली परतावं लागेल साहिलला. यस विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. टीम असली 11 संघ. मोठी धावसंख्या उभारली आहे. चांगली खेळी आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून. रोशन असेल, विजय असेल, अजय असेल. दीप्तेश शेलार आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता दीप्तेश आला आता नवीन.
दीप्तेश शेलार, परंतु अजय शेलार मात्र स्ट्राईक इनला. दोन चेंडू अजयच्या हातामध्ये असतील. यास कव्हरच्या रिझन मधून खोदून काढलाय. यास नित्रदीप फटका कव्हरच्या रिझन मध्ये लाजबाब प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. अजय शेलार ब्रँडेड फटका येतोय. आणि मित्रांनो, ज्या वेळेस या रिझन मध्ये फटके खेळले जातात, कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ पॉइंटच्या डोक्यावरून फटके येतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन जिंकणारे फटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अजय शेलार पुन्हा बॅटच्या रडार मध्ये. यास भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या अवभाग्या बाहेर. साइड स्क्रीनच्या वरतून चेंडू येतोय. दुसरा ब्लास्ट शेवटच्या चेंडूवरती आला. आणखीन एक प्रहार. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या जाऊन पोहोचले किती 88. 88 धावा. 88 धावा धाव फलकावरती पाहायला गेला तर स्कोरबोर्ड. अतिशय देखणं खेळाचं प्रदर्शन. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच केला जातो. टीम आसनी 11 संघाच्या डकआउट मध्ये या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात उच्चांकी धावसंख्या नोंदवली गेली टीम आसनी 11. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम आसनी संघ जिथे एवढी मोठी धावसंख्या उभारली तिथे नक्कीच फ्रंट फूटला आलाय. कारण गोलंदाजीचं डिपार्टमेंट पाहिलं गेलं तर अतिशय सुरेख आहे त्यांच्याकडे. डीजे मास्टर आमचे कुठे असतील तर प्लीज या, आपल्याला विनंती असेल. कारण टेम्परेचर पाहिलं तर 40+ वरती आहे, त्यामुळे इथे जरा पंख्यांची व्यवस्था आमच्यापर्यंत करा, विनंती असेल आपल्याला. डीजे मास्टर मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं फॅनची व्यवस्था आपण करा. चला टीम आसनी 11 संघ चला मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल व्हा. अजय शेलारच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आणि नम्रता. खऱ्या अर्थानं मी प्रत्येक वेळी सांगत असतो, तुम्हाला क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं आहे तर मित्रांनो नम्रता खूप महत्वाची आहे. क्रिकेट प्रती असणारं प्रेम आणि क्रिकेटला केलेलं समर्पण. डेकोरेटर्स प्लीज विनंती असेल आपल्याला, आपण मंचावरती या, विनंती आहे आपल्याला. कारण एवढ्या टेम्परेचर मध्ये खऱ्या अर्थानं पंख्यांची जास्त व्यवस्था आपण करायला हवी आहे. आयोजन समितीला सुद्धा विनंती असेल, कारण रखरखत ऊन आहे, खूप उकाडा आहे. तर पाहिलं गेलं तर टीम आसनी 11 संघाने 88 धावा धाव फलकावरती 89 धावांचं तर चला थोडस स्पीडअप करा. टीम आसनी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम देवदेववाडी संघ आपले सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तसेच टीम जवळवाडी 11 संघ आपले सगळा स्क्वॉड सज्ज ठेवा. आयोजन समितीचा हा संघ असेल, कारण या मॅच मध्ये विजयी संघ होईल तो त्या संघाबरोबर आम्ही लगेचच ती मॅच घेणार आहोत. तर आपल्याला विनंती असेल थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ वाया घालू नका. लवकर मॅच संपवा, लवकर खऱ्या अर्थानं पॅव्हिलियन मध्ये येऊन बसा. तर फलंदाज गोलंदाजी मार्क वरती साहिल शेलार सज्ज होईल. तर फलंदाजी मार्क वरती सलामीची जोडी अमोल जुनगरे आणि आकाश जुनगरे. 89 धावा, 30 चेंडू 89 धावा, म्हणजेच खूप मोठं आव्हान आहे
साहिल शेलार अतिशय सुरेख देखणं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिला चेंडू पा, मी सांगत होतो की या सीझन मध्ये अतिशय देखणं प्रदर्शन साहिल शेलारच्या माध्यमातून केलं जाते. कारण मागची स्पर्धा जर पाहिली श्री गणेश चषक, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख गोलंदाजी साहिल शेलारच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळाली होती. आता या मॅच मध्ये कशा प्रकारचा पहिला चेंडू तर चालणे अतिशय सुरेख हाताळला, डॉट बॉलची सांगता झाली. फलंदाज अमोल जुनगरेला मात्र तिथे हा चेंडू काय खेळता आला नव्हता. आता मात्र काय घडतंय, यस पंच आमच्याकडे बळले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावफलकामध्ये एक धाव जोडली गेली. हो 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 हो, काय वेगवान मारा पाहायला मिळतो. अतिशय सुरेख गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर गती ओळखता आली नाही अमोल जुनगरेला. इथे डॉट बॉलची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. इथे मी मगाशी म्हटलंय की खऱ्या अर्थानं असणे 11 संघाचं डिपार्टमेंट गोलंदाजीचं पाहिलं गेलं तर अतिशय सुरेख तिखट मारा आहे. डान्सिंग ग्राउंड, इथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. अमोल जुनगरेच्या बॅट मधून इथे मात्र धावांची सुरुवात झाली आहे. धावा कुटाव्या लागतील. तुम्ही 76 धावांचा जर विचार केला तर त्या चेस झालेल्या पाहायला मिळाल्यात, त्याही 4 चेंडू शेष राखून. म्हणजे कोणताही स्कोर इथे मात्र तुम्ही डिपेंड करू शकत नाही असा नाही आहे. तिथे डिपेंड चेस केला जाऊ शकत नाही असा नाही आहे, त्या चेस केला जाऊ शकतात. इथे मात्र हो, इथे मात्र मला वाटते विजय भिल्लारे तिथे पाहायला मिळतोय. खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या चेंडूवरती आल्या 4 धावा. धावसंख्या सॉरी विजय नाही आहे तिकडे, अजय भिल्लारे आहे तिथे. आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक आपल्याला पाहायला मिळते साहिल शेलारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा साहिल शेलार निघालाय. आता मात्र अमोलसाठी हो 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 हो, इथे मोठा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. हो, प्रयत्न अतिशय सुरेख झाला, लाजबाब. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ केलेले पाहायला मिळाली. लॉंग ऑफ भरून जवळजवळ लॉंग ऑनचा रिझन पर्यंत आला होता तो क्षेत्ररक्षक. कोण आहे? अक्षय शेलार. आणि अक्षय शेलार पाहिलं गेलं तर आमचे नॉन स्ट्रायकर पंच खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. जवली टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू अमोल जुनगरे. पुन्हा एकदा साहिल शेलार निघतोय. ओ, इथे फटका सजवलाय. तिथे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचणार. 2 धावा तर कंप्लीट सहजरित्या केल्या जाणार, कारण त्या प्रकारची गती होती चेंडूला. तिथे मात्र एंड ऑफ द षटक, षटक क्रमांक 1 संपलंय. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 89 धावांचा पाठलाग करत असताना टीम देवदेववाडी 11 संघ पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्गवरती दीप्तेश शेलार प्राचारण केलंय. षटक क्रमांक 2, मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक मात्र आपल्या नाभी घेऊन आलाय दीप्तेश शेलार. स्पर्धा पाहताय श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब जवळवाडी आयोजित जवळवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 स्पर्धा. आणि अतिशय देखणी स्पर्धा, सुसज्ज प्रकल्प व्यासपीठ पाहिलं गेलं तर हो हो हो, इथे मात्र लाऊड अपील केली जाते आहे. खूप लेग साईडचा चेंडू पंचांनी फेटाळले ही अपील, कारण पाहिलं गेलं तर लेग बर्फी देणं खूप अवघड कामगिरी असते पंचांसाठी. इथे डॉट बॉलचे सांगता झालेले पाहायला मिळाले. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही डॉट बॉल खेळाल 89 धावांच्या आव्हानापासून 1 पाऊल मागे तुम्ही एका डॉट बॉल निशी येणार आहात मित्रांनो. पुन्हा एकदा दीप्तेश शेलार निघालाय. हो हो, फुलटॉस चेंडू बॅटला आलाय.
काय घडेल. हो हो हो, लाजबाब झेल. यस, लाजबाब अफलातून झेल. रोशन शेल्लर काय क्लास कॅच पकडला यार. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बेस्ट क्षेत्ररक्षकाचा विचार केला जाईल, या झेलचा विचार नक्की केला जाईल. लाजबाब झेल टिपला रोशन शेल्लरच्या माध्यमातून, कारण जवळ जवळ सीमारेषा क्रॉस झाली होती. त्या ठिकाणी झेल, अतिशय बेस्ट झेल इथे पकडला गेला. नाही नाही, इथे असं माग अतिशय सुरेख देखना झेल टिपला. इथे मात्र कॅचेस बिन मॅचेस म्हटलं जातं रोशन शेल्लर, आणि हे मात्र रोशनने दाखवून दिलंय. या खऱ्या अर्थानं असणे 11 संघाचा विचार केला तर कोणीही जास्त सिनियर खेळाडू नाही दिसत, परंतु या संघाकडे काय अबिलिटी आहे, काय क्षमता आहे. लाजबाब खेळाचं प्रदर्शन प्रात्यक्षिक दाखवतात, प्रेक्षकांची मनं जिंकतात. आकाशला परतावं लागलंय, कारण पाहिलं गेलं तर आकाशच्या बॅट मधून एकही मोठा प्रहार आला नव्हता. आता मात्र स्ट्राईकला अमोल जुनगरे पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकिंगला नवीन फलंदाज प्रफुल्ल जुनगरे इथे पाहायला मिळतोय. दीप्तेश शेलार गोलंदाजी मार्क वरतोय, ट्रॅक वरून निघेल. दीप्तेश टू अमोल. ओ काय घडेल. यस, दिशा भरकटली आहे. चेंडू लेगिस्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तर वाईट कॉल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्येमध्ये बदल तर होईल. 13-14 धावा धावफलकावरती आहेत. 1.2चा खेळ आतापर्यंत संपलाय. ग्राउंड इथे एलिमिनेशन कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो, हे असं दृश्य पाहायला मिळत नाही खऱ्या अर्थानं टीम असली संघाच्या बाबतीत, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. नाराज असेल कोण आहे, रोशन. एक झेल अतिशय देखना पकडला, तदनंतर मात्र हा लॉलीपॉप झेल मात्र सोडला. आणि क्रिकेटमध्ये असे रंगत पाहायला मिळत असतात मित्रांनो. अवघड वाटणारे झेल टिपले जातात, सोपे वाटणारे झेल सुटले जातात. म्हणून तर या क्रिकेटची रंगत आहे, म्हणूनच तर या क्रिकेटची पूजा केली जाते मित्रांनो. इथे पुन्हा फटका बसलाय, पुन्हा रोशन खूप मोठा चेस. तिथे मात्र हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल टिपला. अक्षय शेल्लरच्या हातामध्ये चेंडू दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे विसावला. बॅक टू द पवेलियन. अमोल झुनगरेला परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या दिशेने टीम देवदेवाडी संघाचा. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या 16 च्या आकड्यावरती स्थिर आहे. इथे आता मात्र पाहिलं गेलं तर खूप बॅकफुटला ढकलला जातोय टीम देवदेवाडी संघ. नवीन फलंदाज जयेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाहेर आले. पाहिलं गेलं तर त्यांच्यावरती खूप मदार होती, ते मात्र खेळाडू मैदानाच्या आतून बाहेर आले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल आणि जयेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्ग वरती दीप्तेश पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळतोय. हो, चांगली दिशा दिली, गतीचा फायदा करून घेतला. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ, आणि इथे मात्र सीमारेषा पार जातोय. प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय चौकार. इथे दीप्तेशच्या गतीचा फायदा घेतला म्हणेन. नजाकत भरा फटका, नटराज मुद्रा पाहायला मिळाली आपल्याला. 4 धाब्यांबरोबर धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावरती आहेत. डेकोरेटर्स प्लीज, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल दादा, पंख्यांची व्यवस्था आम्हाला करा प्लीज, विनंती असेल आपल्याला. समजदारीचा क्रिकेट सन्मान दिला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिझन मध्ये, आणि फक्त एकच धाव. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. 21 धावा, 2 षटकाची समाप्ती. काहीतरी व्यवस्था करा फॅनची, कारण टेम्परेचर 42-43 कडे गेलेला आहे. विनंती असेल आपल्याला, कारण मंचावरती गर्दी झाली, गर्दी झाल्यानंतर गरमीचा अजून इथे जास्त इफेक्ट जाणवत असतो. त्यासाठी पंख्यांची व्यवस्था नक्कीच विनंती असेल आपल्याला, काही करून आमच्यापर्यंत करा. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मात्र
कॅप्टन कुल अर्थातच अजय शेलार गोलंदाजी मार्क वरती असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट शिवालकर फुलटॉस थोडासा लो फुलटॉस पाहायला मिळाला. डॉट बॉल यस व्हाईट बॉल यस पंच आमच्यापर्यंत थोडासा लेट इशारा आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल सुरुवात अजय शेलारने केलेली पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अजय शेलार निघालाय. ओ यू मे साइड डेफिनेटली क्लीन बॉल यस ती वाकवले. प्रफुल्ल झुनगरेला परतावं लागेल. क्लास दाखवलाय इथे कॅप्टन कुलने अर्थातच अजय शेलार इथे मात्र आपल्या संघाला अजून एक विकेट मिळवून देतो. विकेट क्रमांक 3 मात्र तंबूच्या दिशेने टीम देवदेवाडी 11 संघाची गेलेली पाहायला मिळते. म्हणजे इथे मात्र नेक्स्ट मॅच कोणाचे असेल हे चित्र जरा थोडं स्पष्ट होताना दिसते आपल्याला. कारण आता मात्र 17 चेंडू शेष आहेत. 88 धावांचा विचार केला तर आता फक्त 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे अजून 66 धावा. सतरा 67 समीकरण खूप लांब आहे. ओ काय गोलंदाजी आहे पा लाजबाब. नवीन फलंदाज अनुप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्ट्राईक एंडला. इथे मात्र गोलंदाजी अतिशय वेगवान तुफानी मारा इथे मात्र टीम आसनी संघाच्या माध्यमातून केला जातोय. योगेश पवार यांचं इथे आगमन झालंय. सांगवी यांचं खूप खूप असं हार्दिक स्वागत आहे. तर मंचावरती आम्ही इथे हो काय घडतंय त्या दरम्यान विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 बॅक टू द पवेलियन टीम देवदेवाडी संघ. योगेश पवार सांगवी यांचं इथे आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा यथोचित आता सन्मान करतोय. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज जयेश. अजय शेलार गोलंदाजी मार्कवरतून निघालाय. ओहो हो हो काय गोलंदाजी आहे पाहला जबाब. इथे मात्र जयेशला हा चेंडू काही समजला नाही. असं वाटलं कुठेतरी दिशाहीन होईल चेंडू लेगच्या दिशेने जाईल परंतु चेंडू सरळ येऊन आपल्या शरीरावरती आदळलाय. म्हणजेच डॉल बॉलची सांगता झाली. अजून एक अतिशय तेज तर्रार गोलंदाजी धारदार गोलंदाजी. सुरेख पहा गती पहा दिशा पहा अचूक टप्पा पहा. ही खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे टीम आसनी 11 संघ. मी पहिली फक्त 2 मॅचेस पाहिल्या त्या दिवशी. खऱ्या अर्थानं आतापर्यंत या संघाचा कधी खेळ पाहिला नव्हता परंतु एका स्पर्धेतील जे गणित पाहिलं मी खऱ्या अर्थानं श्री गणेश चषक मधलं नक्कीच म्हटलं मी की गोलंदाजीचं डिपेंड. हो 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 काय फटका सजवला यार. जयेशच्या बॅट मधून चेंडू कव्हर पॉइंट रिजनच्या बाहेर जातोय. 1 बाउंस सीमारेषा पार. पराभवातलं अंतर कमी करणारा आहे का हा फटका. कारण धावा खूप हव्यात. एंड ऑफ द 3 षटक झालंय. 3 षटकं संपल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही तुम्हाला 12 चेंडू 52 धावा. बारा 52 अवघड आव्हान आहे पण ते पेलावं लागेल संघाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर. आता मात्र पुन्हा एकदा साहिल शेलार. कोण आले साहिल शेलारच्या हातेमध्ये चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक वैयक्तिक दुसऱ्यासाठी सोपवलाय. संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय खऱ्या अर्थानं साहिल शेलार. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र असेल जयेश. जयेश नाही इथे मात्र एक धाव आपल्याच पावल थ्रो मध्ये नक्कीच पाठीमागच्या साईडला जाऊन पाहिलं गेलं तर एक धाव फलकावरती लागेल. फलंदाज मात्र विजयच्या माध्यमातून. आता मात्र विजयनी काढली. विजय
स्ट्राईक एंडला मात्र जयेश पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावपलकावरती आहेत एकूण. ओ इथे मात्र काहीतरी वेगळ्या झाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ क्षेत्ररक्षक मात्र पोहोचण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला आणि आता चांगली सुरेख कॅच झालेली पाहायला मिळाली असती. कारण आपण पाहिलं गेलं तर ज्या वेळेस असा पाठीमागच्या रिझन मध्ये धावून जाऊन झैल पकडण्याचा जो प्रयत्न केला जातोय ते खऱ्या अर्थानं 1983 सालची आठवण करून देणारे असतात मित्रांनो. जर तो झेल पकडला नसता तर पहिल्यांदा विश्व चॅम्पियन आपण झालो नसतो. हो पटका बसलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो दुसऱ्या इथे मात्र खराब जजमेंट पाहायला मिळालं. झेल मात्र धरणीला दान केला गेला. तुमच्याकडे भले मोठ्या धावसंख्या आहे परंतु हा जो कॉन्फिडन्स असतो तो मात्र तुम्ही घेऊन पुढच्या मॅच साठी जात असता. त्यामध्ये एकही झेल ड्रॉप झाला नाही पाहिजे कारण आपल्या मनाचं जे संतुलन आहे तो झेल सोडल्यानंतर आपण खूप खालवलेलं पाहायला मिळालं असं. पहा गती पहा. बॅट याच्या अगोदरच चेंडू जाऊन शरीरावरती आदळतोय म्हणजे इथे गती पहा. गतीमध्ये जे तुम्ही व्हेरिएशन करताय ते खूप महत्वाचं आहे आणि ते मात्र इथे गोलंदाज साहिल शेलरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच असेल टीम जवळवाडी विपक्ष विजयी संघ. आपण कुठे जायचं नाही प्लीज. हो आता मात्र पुन्हा एकदा तोच पंच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का. येस किती बॉल झाले 5 बॉल. शेवटचा चेंडू शेष धावसंख्येचा विचार केला 31. शेवटचा चेंडू डॉट बॉल वेगवान मारा. इथे मात्र टीम असणे संघाकडून 6 चेंडूचा खेळ शेष असेल. धावसंख्येचा विचार केला तर 31. 89 धावांचा वन आहे म्हणजेच तुम्हाला अजूनही 48 धावांच्या अजूनही खूप धावा हव्या आहेत म्हणजे फक्त एक औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर असणार आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर टीम जवळवाडी विपक्ष टीम असणी ही मॅच होण्याची शक्यता कारण 6 चेंडू 48 धावा शक्य नाही परंतु अशक्य काही नाही आहे मित्रांनो. हेच मैदान आहे. गोलंदाज अक्षय शेलार. हो इथे मात्र 5 सुंदर चेंडू. इथे मात्र पॅडलाईनची गोलंदाजी आणि आता किती धावा काढल्या कितीही कुठल्या तरी सुद्धा 5 चेंडू मध्ये 47 धावा होऊ शकत नाहीये. कोणतंही गणित तिथे आता मात्र अस्तित्वात नाहीये. जय शो हो 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 हो. इथे पहा काय घडतंय. डॉट बॉलची सांगता आलेली पाहायला मिळते. चला जवळवाडी संघाचे कर्णधार आपण सज्ज राहा. लगेचच विजय संघ. हो पुन्हा एकदा खराब चेंडू येतोय का आणि अक्षयच्या माध्यमातून खराब चेंडू फेकला जातोय. अजून एक थोडस वेळ वाढवला जातोय आमचा कारण आम्ही लवकरात लवकर मॅचेस संपवायचा प्रयत्न करतोय परंतु आजच्या मॅचेस थोड्या लेट झाल्या तरी हरकत नाहीये. परंतु उद्या मात्र उद्या आणि परवा 2 दिवस कोणताही वेळ वेस्ट घालवायचा नाहीये आम्हाला. हो कडक बॅटला लागलाय परंतु शेअर करू शकला नाहीये. क्लिअर झाला नाही चेंडू मात्र बिसवली. कॅच मात्र रोशन शेलारच्या हातामध्ये. बॅक टू द पवेलियन. जयेशला परतावं लागेल. विकेट क्रमांक 5 मात्र तंबूच्या दिशेने बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय टीम खऱ्या अर्थाने देवदेववाडी. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज सूरज. ओ दिशाहीन. इथे मात्र गोलंदाज अक्षय शेलार. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
पुन्हा एकदा तीच दिशा, भरकटलेली दिशा. ठीक आहे, मॅच आपल्यामध्ये हातामध्ये आहे, परंतु आपण जे येणारी पुढची मॅच असेल त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. कारण तुम्ही 12-12 विजय, बॅक टू बॅक हॅट्रिक झाली का? येस, वाईटची हॅट्रिक नोंदवली गेली आहे. इथे विकेटची हॅट्रिक नाही भेटली, परंतु वाईटची हॅट्रिक मात्र माझ्या नावे होईल, हे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अक्षय शेलारने दाखवलंय. कारण सर्व रेकॉर्ड नोंद होतात क्रिकेटमध्ये. आपण जर विचार केला मित्रांनो, तुम्ही चांगलं खेळा वाईट खेळा, त्या हिशोबाने तुमची रेकॉर्डाची नोंद झालेली असते. कारण भविष्यामध्ये कधी असं सिच्युएशन येईल त्यावेळेस नक्कीच आमच्या मुखातून शब्द आलेले असणार की अक्षय शेलार त्यांनी तिथे एवढ्या धावा दिल्या होत्या. इथे मात्र कडक प्रहार, यस कडक कडक. इथे चेंडू लॉंग एज षटकार येतोय, लाजवाब प्रहार येतोय. फलंदाज विजय झुनगरेच्या बॅट मधून. द्या जुना बॉल द्या पटकन, आणि तो गेलेला चेंडू आणण्याचा प्रयत्न करा स्वयंसेवक. हवा मॅचचा चेंडू आलाय तो घ्या. हो, शॉर्ट पिच चेंडू, अतिशय देखना पूल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार क्रॉस करेल. या षटकामध्ये चांगली फलंदाजी, फलंदाजीपेक्षा खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर धावा, खूप धावा मात्र या षटकामध्ये खर्ची घातल्या. पाहिलं गेलं तर अवांतर धाव्यांचा विचार केला आणि तुम्ही प्रत्येक वेळेबरोबर 5 षटकामध्ये 70-80 धावा नाही मारू शकत. तुम्हाला 50 धावांमध्ये सुद्धा रोखलं जाऊ शकतं, हे मात्र या ठिकाणी. चला टीम जवळवाडी, टीम असली 11. चला अजय शेलार या प्लीज टॉस साठी लगेच.